हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मला बरं नव्हतं म्हणून 2 दिवस लेक्चर झालं नाही. बट वेलकम बॅक टू युअर फेवरेट सिरीज अंडरस्टँड टाउन प्लॅनिंग इन नेक्स्ट 30 डेज डे 10. आज जो टॉपिक आपण घेणार आहे तो एकदम बेसिक टॉपिक आहे. खूप लोकांना हा टॉपिक समजत नाही की व्हॉट इज अन इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो लेवल प्लॅनिंग मॉडेल्स अँड व्हॉट आर दॅट. सो मायक्रो लेवल प्लॅनिंग मॉडेल्स कोणते आहेत, त्याचा वापर कसा करतात आणि त्याच्यातलं सगळ्यात बेस्ट मॉडेल कोणतं. सो सगळ्यात पहिले आपण बघूया व्हॉट इज मायक्रो लेवल प्लॅनिंग. आपण बघा हेरार्की पहिल्या 4-5 डेज मध्ये हेरार्की बघितली होती की कसं प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन, विजन प्लॅन पासनं आपण खालपर्यंत टाउन प्लॅनिंग स्कीम, लोकल एरिया प्लॅन पर्यंत येतो. So local area plan, zonal plan, these are the micro level planning. These are the micro level planning. आता या मायक्रो लेवल प्लॅनिंग म्हणजे काय की छोट्या छोट्या एरियामध्ये आपण प्लॅनिंग कसं करतो. सो द फर्स्ट इज लेझियर फेअर डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट प्लॅन प्लस लेझी फेअर डेव्हलपमेंट, लँड ॲक्विजिशन प्लस डेव्हलपमेंट, प्रायव्हेट टाउनशिप आणि डेव्हलपमेंट प्लॅन प्लस टाउन प्लॅनिंग स्कीम. तर आपण एक एक करून बघूया की याच्यात असतं काय. लेझी फेअर डेव्हलपमेंटचा अर्थ काय की सध्या तिथे डेव्हलपमेंट प्लॅन नाहीये, काहीच नाहीये. सो छोट्या छोट्या तुकड्यामध्ये जेव्हा आपल्याला डेव्हलपमेंट करायचं असतं तेव्हा टाउन प्लॅनर अप्रूव्ह करतं तो लेआउट. आणि त्या लेआउट मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल हे गाव आहे आणि याचं डेव्हलपमेंट प्लॅन नाही, राईट. सो एक छोटा लेआउट XYZ ओनरने केलं, हा छोटा लेआउट ABZ-C ओनरने केलं. सो छोट्या छोट्या प्रमाणात लेआउट अप्रुव्हलला येतात आणि टाउन प्लॅनर ते अप्रूव्ह करतात. सो डिपेंडिंग अपॉन द मार्केट, ऑब्विसली हा ओनर इथे रेसिडेन्शियल करेल की कमर्शियल करेल, इट डिपेंड्स अपॉन द मार्केट क्वांटम ऑफ डेव्हलपमेंट. त्या डिरेक्शन मध्ये सगळे लोक डेव्हलपमेंट करतील. पण याचा डिसएडव्हान्टेज असा होतो की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत नाही, सगळीकडे छोट्या छोट्या प्रमाणात म्हणजे लेआउट होत. सो दॅट इज व्हॉट द ड्रॉबॅक ऑफ दिस डेव्हलपमेंट. द नेक्स्ट इज डेव्हलपमेंट प्लॅन प्लस लेझी फेअर डेव्हलपमेंट. बघा, डेव्हलपमेंट प्लॅन असेल म्हणजे इथे रेसिडेन्शियल युनिट पाहिजे, इथे कमर्शियल युनिट पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण याचं लेआउट टाकून याचं डेव्हलपमेंट केलंही म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन आहे. दॅट इज वन प्लस पॉइंट की हा मार्केट क्वांटम वर न जाता तिथे जो झोनल कंट्रोल दिलेला आहे, व्हेरियस झोनल कंट्रोल, याच डिरेक्शननी तो जाईल. पण अगेन नो लीगल और फायनान्शियल रिसोर्स फ्रेमवर्क फॉर द इम्प्लिमेंटेशन. सो कोणत्याही प्रकारचा असा हे नाहीये म्हणजे एक्झॅक्ट प्रपोर्शन मध्ये, म्हणजे इथे जेव्हा लेआउट पडतंय मग इथे पण लेआउट पडतंय. सो फायनान्शियल रिसोर्स फ्रेमवर्क काहीच नाहीये फॉर इम्प्लिमेंटेशन. नेक्स्ट, लँड ॲक्विजिशन प्लस डेव्हलपमेंट. हा मोस्ट प्रोबेबली म्हणजे आत्ताच्या काळापर्यंत आपण हा वापरायचो. फॉर एक्झाम्पल एक गाव आहे, त्याच्यात डेव्हलपमेंट प्लॅन आहे आणि इथे रिझर्वेशन दिलेले आहेत, ओपन स्पेस, प्लेग्राऊंड, असे रिझर्वेशन दिलेले आहेत. तर लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट 2013, याच्या अगोदर पर्यंत लँड ॲक्विजिशन ऍक्ट होता आणि आता तो रिप्लेस होऊन लारा 2013 झालाय ऑल ओव्हर इंडिया. सो त्याप्रमाणे आपण इथे लँड ॲक्वायर करतो, त्याच्या मोबदल्यात त्यांना कम्पेन्सेशन देतो आणि तिथे डेव्हलपमेंट करतो. सो डेव्हलपमेंट अथॉरिटीला ह्यूज कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागतं, कारण की या गोष्टीला तुम्हाला ॲक्वायर करायचं आहे, तर तुम्हाला कम्पेन्सेशन पेड करावं लागेल इन अ व्हेरी ह्यूज अमाऊंट. हो, हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यासोबत सोबत ओनर सोबत जे लिटिगेशन, म्हणजे काय लिटिगेशनचा अर्थ काय होतो, सपोज ओनर इज नॉट हॅपी विथ द कम्पेन्सेशन, मग ते काय करतात, ते केस करतात, कोर्टात जातात. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये टाइम पण लागतो, सोबत सोबत खूप अमाऊंट मध्ये पैसा सुद्धा लागतो. द नेक्स्ट वन इज प्रायव्हेट टाउनशिप. जर तुम्ही महाराष्ट्राला घेऊन बघाल तर तेरा द मगरपट्टा सिटी,
इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीज ज्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. सो वन ऑफ द मेथड टू इम्प्लिमेंट द डेव्हलपमेंट प्लॅन इज प्रायव्हेट टाउनशिप. पण तेच झालं की मोठ्या प्रमाणात आणि सगळीकडे होणं नॉट पॉसिबल. म्हणजे एवढ्या मोठ्या चंक मध्ये लँड अवेलेबल होणं हे फक्त फ्रिंज एरियामध्येच असू शकतं. सो डेव्हलपरही तसा मिळायला पाहिजे की त्याने प्रायव्हेट टाउनशिप करायला पाहिजे. सो दिस इज वन मोर मेथड ऑफ मायक्रो लेवल प्लॅन. The most effective and the best method for the planning is town planning schemes. So what is town planning scheme? एखाद्या लँडवर डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये सपोज इथे टीपी स्कीम प्रपोज केलेली आहे. विदाउट ऍक्वायरिंग फक्त सगळ्या ओनर्स कडनं लँड घेणं आणि ते रिकन्स्टिट्यूट करून रिऍडजस्ट करून फायनल प्लॉट करून सगळ्या प्रकारच्या अम्युनिटीज युटिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करून परत त्या ओनरला देणं याला म्हणतात टाउन प्लॅनिंग स्कीम्स. आपण पुढच्या लेक्चरमध्ये याला डिटेलमध्ये बघूया. सो दिस इज विन विन सिच्युएशन. असं कसं विन विन सिच्युएशन आहे हा? सपोज ओनर आहे, त्याची जागा डेव्हलप होऊन मिळेल, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, रोड मिळेल, येणे करायची गरज नाहीये, सगळं करून मिळेल. प्लॅनिंग अथॉरिटीला का विन विन सिच्युएशन आहे? कारण की तुम्हाला कम्पेन्सेशन द्यावं लागणार नाही जर का तिथे कोणत्या प्रकारचे डीपी प्रपोजल असतील तर त्याच्यासाठी ऍक्विजिशन करावं लागणार नाही. दिस इज नो टियर मेथड, विन विन सिच्युएशन मेथड. सो अशा प्रकारे द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड इन नाउअडेज इज डेव्हलपमेंट प्लॅन प्लस टाउन प्लॅनिंग स्कीम. अशाच प्रकारच्या अजून जर तुम्हाला आतापासून एमपीएससी एटीपीचा अभ्यास करायचा असेल तर एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर ऑलरेडी बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्ही तिथून ऍक्सेस करू शकता आणि आपल्या फॅकल्टीज ज्या काही आहेत त्या एकदम एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत. तुम्ही डेमो लेक्चर सुद्धा युट्यूबला बघू शकता. थँक्यू. थँक्स अ लॉट.